परभणीच्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। यावर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलं। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं ते म्हणाले। बीड आणि परभणी प्रकरण मीच उचलून धरलं, माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं गेलंय असं धस म्हणाले। जितेंद्र आव्हाडांना केवळ रॉकेल टाकायचं समजतं का असा सवाल त्यांनी केलेला आहे। जितेंद्र आव्हाडांनी परभणी प्रकरणावरून मोर्चा काढावा असं आव्हानही सुरेश धस यांनी आव्हाडांना दिलं। माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे। मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअल मध्ये दिसतायत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्स मध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे। माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे। जे त्या ठिकाणी मोर्चेकरी होते, मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का? कुठेतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला, याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय असं मला या ठिकाणी म्हणायचंय। परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात न्याय मिळावा आणि आरोपींच्या अटकेकरता मुंडे कुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना झाले। महादेव मुंडेच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याकरता रवाना झालेले आहेत। परळीत 15 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली। याला 15 महिने उलटून गेलेत, अजूनही आरोपी मोकाट आहेत। त्यामुळे आरोपींना तात्काळ ताब्यात घ्या आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्या या मागणीकरता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षकांच्या भेटीला रवाना झालेले आहेत। आम्ही एवढंच SP सरांना म्हणणार की तात्काळ तुम्ही आरोपी तरी अटक करा, नाही तर आम्हाला SIT CID मार्फत तरी तपास करून आमचे आरोपी अटक करून द्या आणि माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून द्या। चर्चा झाल्याच्या नंतर पुढची काय तुमचं मागणं असणार आहे? उपोषण वगैरे काय करणार आहे? हां, चर्चा झाल्यानंतर त्यांनी जर आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 10 दिवसात करू किंवा 15 दिवसात करू, त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जर आम्हाला दिवस मागितले तर तेवढे दिवस देऊन मात्र आमर उपोषण ठाम निर्णय आहे, मी करणारच आहे। जोवर आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मी बसणार आहे। महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरुवातीला ते 15 महिने तपासच झाला। मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या SPंनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे DYSP यांच्या अध्यक्षतेखाली LCBची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून 12 ते 15 लोक परळीमधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागे पोलीस लागले आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी फार लवकर अटक होतील। मुलाला जाऊ न देण्याचा बाप हट्ट पूर्ण करण्यासाठी तानाजी सावंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे। घटना गंभीर भासवून तानाजी सावंतांनी विमान माघारी बोलवल्याचं सूत्रांच्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले। विशेष म्हणजे मुलाच्या ड्रायव्हरनं आधीच त्याला आपण विमानतळावर सोडलंय अशी माहिती सावंतांना दिली होती। ही माहिती असूनही सावंतांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा वेठीस धरली। ऋषिराज सावंत हा चार्टरनं बाहेर परदेशी जात होता, मात्र त्या दरम्यान त्याला अडवण्यात आलं आणि परत बोलवण्यात आलं। मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टीम वेठीस धरली असा एक आरोप होतो।
हे आरोपचे आत्ताचे वेळी काही अर्थ नाही आहे, कारण आता एफआयआर होऊन आता ज्यावेळेपर्यंत ह्या मुलांची विचारपूस होत नाही, बाकी गोष्टी होत नाही, त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही. आता चांगली गोष्टी आहे, मुले लोक सर परत आलेले आहे, त्यांच्यासोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे, त्यांचे घरचे लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे ते परत आलेला आहे. बाकी आता तपास ते तुम्हाला एफआयआर नंतर शेअर करू. पैसे भरले गेले खाजगी विमानाला 68 कुणाकडे पैसे भरले गेले, कोणाच्या अकाउंटवर ते पैसे भरले गेले. हेच सांगतो ना की हे फिर्याद जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपासमध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते, नेमके कोणतं कारण होते, काय पैसे भरले नाही भरले, सर्व तपासमध्ये. आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे ते तानाजी सावंतांचा मुलगा पळून जाण्याच्या या घटनेवर राऊतांनी खोचक टोला लगावलेला आहे. पण श्रीमंतांची जी मुलं आहेत, धनिकांची मुलं आहेत, ती स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात. बँकॉकला. आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून, बेरोजगारी, महागाई, बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून कुठेतरी निघून जातात. अशी अनेक प्रकरणे या महाराष्ट्रात, देशात. माजी मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्यानं नवा वाद पेटलाय. हिमालयात संत महात्मा खूप आहेत, त्यांचं काय करायचं, मला काही उपयोग आहे का सांगा, असं वक्तव्य भुजबळांनी केलं. आपल्या देशात सगळी विद्या आपल्याजवळ ठेवली, पुढच्यांना शिकवली नाही म्हणून त्रास झाला, असंही भुजबळांनी म्हटलंय. काय पण शिकलेली माणसं आमच्या काय कधी कधी काय शिकले की स्वतःपुरतंच ठिकळ ठेवतात. आपल्या देशामध्ये हा प्रकार खूप झाला. तो आयुर्वेदाच्या बाबतीत झाला, तो अनेक गोष्टींच्या बाबतीत झाला की सगळे विद्या आपल्यापुरती ठेवली, पुढच्यांना शिकवलीच नाही, म्हणून त्याचा ऱ्हास व्हायला लागला. संत महात्मा तिकडे खूप आहेत हिमालयामध्ये. काय करायचं त्यांचं मला तुम्ही सांगा. त्यांचा काय उपयोग, मला काय उपयोग ते सांगा. भुजबळांनी हे वक्तव्य केलं ते चर्चेत आलं. भाजपच्या तुषार भोसलेंकडून याचा जोरदार समाचार घेतला गेला. काही संत समाजात राहून कार्य करतात, तर काही साधू संत हिमालयात जाऊन तपश्चर्या साधना करतात, ती सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी. पण भुजबळांसारखे समाजाच्या जीवावर स्वतःचे घर भरत नाहीत किंवा समाजाचा उपयोग स्वतःच्या मुलाला आणि पुतण्याला आमदार खासदार करण्यासाठी करत नाही. अहो भुजबळ, तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवण्याची व्यवस्था केली आहे, त्याच्याकडे नीट बघा. छगन भुजबळ साहेबांना अधनमधनं असे अटॅक येतात. मग ते संस्कृतीवरती टीका करतात, संत महात्म्यांवर टीका करतात, सरस्वती देवीवर टीका करतात, ब्राह्मणांवर टीका करतात, शिकू दिलं नाही असं सांगतात. गेल्या 1200 वर्षाचा आपण इतिहास पाहिला, मुघलांचा इतिहास, त्याच्यानंतर मुसलमानांचा संपूर्ण कालखंड, ब्रिटिश कालखंड. या कालखंडामध्ये विद्या संरक्षित करण्याकरता सुद्धा अतिशय मोठी तपश्चर्या करावी लागली आणि त्या तपश्चर्येमधनं जी काही आज संस्कृती टिकली त्या सगळ्यांकरता आपण उघडी केलेली आहे. कुठेही असं शिक्षण करू दिलं नाही, अमुक नाही तमुक नाही, हा खोटा प्रचार सातत्याने भुजबळ साहेब करत असतात.